आडोशी बोगद्याजवळ प्रॉपलिन वायू घेऊन जाणारा ट्रक उलटला. सुरक्षेच्या कारणाने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग बंद झाला आणि संपूर्ण परिसरात चक्काजाम झाला. हजारो गाड्या अडकल्या. माणसं तहानभुकेनं हैराण झाली. अशाच या ट्रॅफिकमध्ये पिनेकल इंडस्ट्रीज आणि EKA मोबिलिटीचे चेअरमन डॉक्टर सुधीर मेहता जवळपास 8 तास अडकले. पण पुढे काय झालं? त्यांनी थेट हायवेवर हेलिकॉप्टर बोलवलं आणि काही मिनिटात पुण्याच्या दिशेनं उड्डाण केलं. इथूनच प्रश्न पेटतो. पैसा असलेला माणूस हवेतून बाहेर पडतो आणि सामान्य नागरिक मात्र रस्त्यावरच सोडून दिला जातो. त्या 32 तासात ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट उपचारांशिवाय तडफडत होते. महिलांसाठी साधी टॉयलेटची व्यवस्थाही नव्हती. लहान मुलं, वृद्ध, रुग्ण सगळेच हाल अपेष्टांना सामोरे गेले. पण त्यांच्या मदतीला ना सरकारचं हेलिकॉप्टर आलं, ना कुठल्या नेत्याचं, ना कुठल्या पक्षाचं. निवडणुका आल्या की नेत्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर मोठमोठ्या चर्चा होतात. पण सामान्य जनतेला खरंच गरज असताना एकही हेलिकॉप्टर का उडालं नाही? जर इथे एखाद्या नेत्याचा नातेवाईक अडकला असता तर अवघी यंत्रणा क्षणार्धात हल्ली असती. पण इथे अडकले होते सामान्य लोक. म्हणून शेवटी काय? फक्त चौकशी. हा फक्त ट्रॅफिकचा प्रश्न नाही, हा व्यवस्थेचा आरसा आहे. पैसा आणि सत्ता असलेल्यांसाठी वेगळी व्यवस्था आणि सामान्य माणसासाठी फक्त प्रतीक्षा, त्रास आणि दुर्लक्ष.